हॅलो नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. हे बघा, आता मी आज उशीर उठले रविवार असल्यामुळं, आणि आता हांतरून काढले. हे बघा, हे हांतरून काढले एवढं. आता झाडून काढत आहे. हे बघा, ही झाडलं इथलं, ही रूम झाडून घेतली. आता ही भाजी निवडायची आहे, स्वयंपाक करायचा आहे. हे बघा, इथं भांडे पडलेत. हे भांडे घासायचे सगळे. आता हांतरून काढलं, झाडून काढायचं, झाडलं. आता भांडे घासायचे तेवढे. हे बघा, हे भांडे घासायचे सगळे. आता हे बघा, हे भांडे सगळे आता घासायचे. हे भांडे घासून अंथरून काढलं, झाडून काढलं. आता भांडे घासायचे, मग हे निवडायचं आहे. हे बघा, आता हे भांडे घातलेत सगळे. हे आता धुवायची तिथं. हे घासून झाले. आता भांडे धुवत आहे. भांडी धुवायची असते. सकाळी उठलं वाढायचं, भांडे घासायचं, चहा करायचा. आता चहा करायचा आहे, भांडे घासून चहा करणार आहे. चहा प्यायला या. चहा केलाय, आता चहा पिणार आहे मी. शेपूची भाजी निवडली. आता हे लसूण सोललाय. आता ही भाजी करणार आहे. हे बघा, हे सुसला पाण्यातून लगेच असं काढायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही पाण्यात. चिरमुरे भिजवून घेतले, टमॅटो चिरलाय, कांदा चिरलाय. हे शेपूची भाजी करणार आहे आज. आता तेल टाकलंय कढईमध्ये. आता सुसला करत आहे. हे मोहरी आणि जिरे टाकले आता तेलामध्ये. हे कांदा टाकत आहे. हे कांदा तळून झाला की टमाटर टाकायचं आहे. टमाटर टाकला. आता कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची असती, पण आता उन्हाळा असल्यामुळे काय मिरची नाही, कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही.
हवाई हळद टाकत आहे आता. आणि मिरची नसल्यामुळे थोडंसं तिखट टाकत आहे. उन्हाळ्यामुळे मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर काही चेंज झालं आता. हे आता चुरमुरे टाकले, मीठ टाकले त्यात. सुसला तयार झाला आहे या नाश्त्याला. हे बघा सुसला तयार झालं आहे या नाश्त्याला. ही शेपूची भाजी तयार झाली आहे आता. मोबाईल काय चालू आहे काय कार्यक्रमचा? ही शेपूची भाजी झाली आता. तिथं कुकरला डाळ शिजलेली आहे. डाळ शिजली की जी आमटी करायची. ही कणिक मळत आहे चपात्या करण्यासाठी. ही आमटी झालेली आहे तयार. डाळीची आमटी टमाटर घालून केली आहे. चपात्या झाल्यात. स्वयंपाक सगळा झालेला आहे. शेपूची भाजी, आमटी, चपाती. ही शेपूची भाजी. झाला स्वयंपाक. झाला स्वयंपाक, अंघोळ झाली. आता डोक्याला मेहंदी लावते. लई कंटाळते मेहंदी लावायचं. तसंच लावते आता, काय करू. लोक पार्लरमध्ये जातात, तोंड धुतात, 1000 रुपये घालतात मेकअप करायला. आपण नुसतं डोक्याला मेहंदी तर लावा म्हणलं घरात बसून तेवढंच. कारण व्हिडिओ करत असते ना, मग ते छान दिसत नाही. म्हणून थोडंसं मेहंदी तेवढं लावते. पार्लरमध्ये काय जात नाही, मेकअप काय करत नाही, फेशियल बिशियल काय करत नाही. फक्त तेवढं डोक्याला मेहंदी लावते. केस पण लई पातळ आहेत माझे. हे काय एकदम पातळ आहेत केस.